ओझर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाव देण्यात यावे, नमो विचार मंचाची मागणी। भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक अशा अनेक व्यक्तिमत्वात सावरकर यांनी आपले जीवन जनतेसाठी व्यतीत केले आहे। सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या शहरात झाला, म्हणजे त्यांना नाशिककर सुद्धा म्हणता येईल। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे। सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन 1905 साली विदेशी कापडाची होळी केली, त्यामुळे त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली। ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत हर प्रकारे त्यांना छळले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाचा काथ्या कुटण्याचं कष्टप्रद काम त्यांना दिले। या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य। तब्बल 11 वर्ष मातृभूमीसाठी त्यांनी छळ सहन केला होता। असे महान विभूती तसेच नाशिकचे रहिवासी सुद्धा असलेले सावरकर यांचे नाव त्यांच्या मातृभूमीत असलेल्या विमानतळाला अजून का दिले गेले नाही याचे मोठे आश्चर्य पवार यांनी व्यक्त केले आहे। त्यामुळे तात्काळ ओझर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नमो विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष चंदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्य विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून पवार यांनी नाशिककरांच्या भावना समजून घेऊन व्यक्तिगत स्तरावर लक्ष देण्याची मागणी सुद्धा केली आहे। या निवेदनावर नमो विचार मंचचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडके, पदाधिकारी सचिन खैरनार, सचिन महाजन, शरद बोडके यांच्या सह्या आहेत। याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.